जास्त कच्च्या तेलाची वाहतूक सुलभ केली आहे. इस्रायलच्या संसदीय निवडणुका जाहीर झाल्या असून 27 ऑक्टोबर 2026 रोजी या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इस्रायलची संसद नेसेटनं ही घोषणा केली असून त्याचं शेवटचं अधिवेशन येत्या शुक्रवारी होणार आहे. बेंजामिन नेतन्याहू यांचं आघाडी सरकार सुमारे 5 दशकांनंतर 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारं पहिलं सरकार ठरणार आहे. गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर या निवडणुका होत असल्यानं नेतन्याहू यांच्या नेतृत्वाची कसोटी म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. 76 वर्षीय नेतन्याहू यांच्या कार्यकाळात 7 ऑक्टोबर 2023ला हमासचा मोठा हल्ला इस्रायलवर झाला. त्यानंतर गाझा युद्ध आणि आता इराण विरुद्धचं युद्ध अशा संपूर्ण काळात इस्रायल धगधगता राहिला आहे. पश्चिम आशियात परस्पर हल्ल्यांमुळेच पुन्हा एकदा अनिश्चिततेचं